आरक्षण झाले आले सोमवारपर्यंत होऊन दिले रबी आता 275 लोकांना मिळाले, 31 राहिलेत लोक, तर मी सोमवारपर्यंत रिलीज करतो. त्या पाटील आपली विनंती एवढीच आहे, आता सरकार आपल्या भूमिकेशी पूर्ण सहमत आहे. आपण ज्या समाजाकरता एवढा लढा उभा करताय, आपल्या भावनेचा आदर तर मी करतो नेहमी. आता ढकलून लावले तेव्हा पण आम्हाला जवळ घेतलं, प्रेम केलं, ढकलून लावले. पण म्हणजे आपला विश्वासघात होणार नाही एवढी मी खातं देत. 10 महिने झाला ना, आपण त्याला वेळ लागतो पाटील कोणत्या गोष्टीला. 10 महिन्यात एक तुमच्याकडे आला ना, पाठी एवढं झालं शा खायला. तसंच नाही तर काय फक्त तुम्हाला आज आपण मागणी करू, आम्ही देतो सगळं रेकॉर्ड आणून आपल्याला. मागे फक्त 7-8 दिवस वेळ एवढे टोटल रेकॉर्ड काढावं लागेल आपल्याला. म्हणजे मग आणि मी काय होती बघ त्यांची बैठक घेऊन परत समजेल की जे आता नवीन शिकू तारखेला गौरवमध्ये त्याला किती लोक टाका हैदराबाद घ्यायच्यापेक्षा आपण अनेक विषय बोललो वेळोवेळी आपल्याला कल्पना दिली काय होतं काय त्याच्या चौकडी जाऊन आपल्याला काम करताना थोडा वेळ लागतो. नाही, आधार असल्याच्या नंतर वेळ का लागावा? आता प्रत्येक वेळेस मी का आंदोलनच करू का? प्रत्येक 10 महिन्याला 4 महिन्याला मला मग सरकार जागा होतंय. आताची वेळ येणार नाही. मी कव्हर कंबर मागण्या नाही, तुम्ही मला सांगून द्या क्लिअर, तरच मग आम्ही तुम्हाला आमचा निर्णय सांगतो. क्लिअर सांगून द्या. इथून पुढं म्हणजे लिखीत लागणार आहे ती, म्हणजे ते ध्यानातच ठेवा. आता तुमचं कोण लिहायला असलं तर लिहून दे घ्या बाबा मला. म्हणजे इथून पुढे 58 लाख नोंदी आहेत. याचे कुणबी प्रमाणपत्र थांबणार नाहीत, व्हॅलिडिटी थांबणार नाहीत. याचे लेखी पण द्या आणि सूचना पण द्यायच्या सांगा. नाही, सूचना शासनाला द्यावं लागतील, त्या प्रशासनाला. पण पाठवून देतो. नाही, याद्या तर लागणारच आहेत, पण प्रशासनाला तुम्हाला त्या सूचना द्याव्या लागणार आहेत महाराष्ट्रातले. एक, आता हैदराबाद गॅझेटियरचे प्रमाणपत्र थांबणार नाहीत. असं जसं तुम्ही मला आता बोलले की तुम्ही आणि फडणवीस साहेब बोलले घरोघरी जाय, 1 महिन्यात तुम्हाला घरोघर सर्वे पूर्ण दिसल. लोक येतात तो दारात कशी ती तर लोकांना एक समज हैदराबाद गॅझेटियरच्या प्रमाणे अधिकारी एंटरटेन करत नाही, अर्ज सोडून देऊ. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कोणती प्रमाणपत्र थांबणार नाहीत. बरोबर, हे पण तुम्ही लेखी देऊन सूचना दिल्याचं पत्र द्या. सूचना दिल्याचं पत्र तर लागलं ना शासनानं. संमेलनात गेलो की बॅग एकदम बसतो दोघं जण, हा त्याप्रमाणे करतो. यस, ओके, ते झालं. सातारा संस्थांचं तो सर कायदेशीर नाही, कायदेशीरच कायदेशीरच त्याला आपलं नुकसान नाही करत. नाही नुकसान होत, आम्हाला माहिती. आमचं नुकसान झालं आता बहुत. नाही नुकसान होत, ते नुकसान करू द्या. करतो त्यांचं 94 ओपिनियन घेऊ द्या. एकदा ओपिनियन घेऊया, ओपिनियन घेऊन तुम्हाला कसे सांगणार आहेत तसे आम्हाला काही कायदे तज्ञ सांगणार आहे. ओपिनियन मी ॲडव्होकेट जनरल उमेन पाठवतो. तुम्हाला उडतच नाही. ॲडव्होकेट जनरल उमेन पाठवतो. ते उडतच नाही. आधाराशिवाय कायदाच पारित करता येत नाही. महाराष्ट्रात देशात पहिला कायदा आहे का आधार घेऊन मराठ्यांचा बनवलेला, GR काढलेला. त्याला वेगळा मार्ग तुम्हाला ओपिनियन काढून पाठवतो. मग आपण वेगळा मार्ग शोधतो. मी बोलतो ती GR आपण आता जाऊन डिस्कस करतो. त्याला एक वेगळा मार्ग आहे. ती GR काढून टाका. ती GR काढायला काय अडचण नाही. आपले डोकं थोडं काम तो GR काढायला काय अडचण नाही. उरलेल्या गुन्हे आणि कलम कमी करायला का त्याच्यात तुम्हाला झाले. फक्त जे काही 60 राहिले लोक त्यांच्यापर्यंत मुद्दा आहे. आपण जे कलम कमी करण्यासंदर्भातला मुद्दा आहे, तुम्ही बोलला DCM साहेबांनी, विचार करतो म्हटले ते. आणि आता आपल्याला ही पण घेऊन टाका. उपसमितीत आहेच, मराठा मंत्रालय पाहिजे, ते स्थापन करा. मराठा कोणी आपण मागणी केली. हा, मंत्रालय सेपरेट पाहिजे. कारण त्यांचं पण संपर्क नाही, त्यांचं नाही काय, मग त्यांची उपसमिती. मग आम्हाला उचित दिलं की त्यांना गोड लागत नाही. आम्ही बरोबरी करीत नव्हतो ना कधी, पण ते आम्हाला सारखीच दिलं, द्या आम्हाला. मराठ्याला कमी दिलं, मग आम्ही सुरू केलं. म्हणजे त्यांनी रूढ पाडली, त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्यांना पण मंत्रालय आहे, आपल्याला पण मंत्रालय पाहिजे. मग त्यांना पण मग उपसमिती. बावनकुळे साहेब नाहीत का अध्यक्ष त्यांची? मग आमच्या उपसमितीचं तुम्ही समजा, काय अडचण आहे? आमचं कशामुळे पोट दुखायचं काय कारण आहे त्याच्यात त्यांचं? ते राहिलेले GR लगेच काढा. 31 लोकांचे GR प्रस्ताव ना मराठा संविधान कानून स्थापन करण्याचा प्रस्ताव सामान्य आपण अजून सादर केले. सादर केला प्रस्ताव नाही सुरू झालं. प्रस्ताव दिला आम्ही, नाही सुरू. मी सांगतो सुरू करा म्हणून. त्या धर्तीवरती कुठेही सवलत नाही. सचिव रिटायर झाले, कुठेही सवलत नाहीये. रोज आरडा येतोय माझ्याकडे, रोज आरडा येतोय पोरांचा माझ्याकडे. आता EWचे पोरं
एसीबीसीचे पोरं 2014 पासूनचे आहेत कमी तुले एसीबीसीला अडचण नाही राहिली काही. आता ईडब्ल्यूचा इश्यू होता, ईडब्ल्यूचा फक्त इश्यू होता. ईडब्ल्यू काय झालं की ईडब्ल्यू एसीबीसी आलं. आता दोन्हीचे फायदे देता येत नाही ना. तरी आपण मागे संख्येमध्ये निर्माण करून वितरण कंपनीमध्ये 1500 पोरं घेतली. आता आपण मागे म्हटलं त्यांना कायम करा, तर ती आपण कार्यवाही सुरू केली. त्यांना आता आपण कायम स्वरूपी दाखल करून त्यांचे पगार एसी त्या ईडब्ल्यूच्या थांबल्यात. काय झालंय ईडब्ल्यूचं काय झालं की त्यांच्या परीक्षा झाल्या पण त्या एसीबीसी आलं तर त्या वर्षाचा दाखला त्यांना मिळत नाही आता. म्हणून त्या एसीबीसी मध्ये ते पात्र होत नाही आणि ईडब्ल्यूला पात्र होत नाही. आता कायद्याप्रमाणे जरा तो फायदा देता येत नाही ईडब्ल्यूला. तर त्यांना मी काय सल्ला दिला होता, आता इथं पुण्याच्या समोर चर्चा नको मी सांगू तुम्हाला काय सल्ला दिला. काय ऐकायचं आपले पुरं नाही त्याचे आधी संख्या पद निर्माण करून टाका. त्याची आधी संख्या पद निर्माण करा. दादानी लावून दिलं ईडब्ल्यूचं जे तुम्ही साहेब सांगितलं ना, त्याची लेखी परीक्षा झालती, फिजिकल झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. मग दादानी काही सूचना केली, आम्ही शंभूराजे देसाई साहेबांना भेटलेलो. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं एकनाथ शिंदे साहेबांनी 2020 साली अधिसंख्य पद तयार करून नियुक्ती दिली. त्यावेळेस आम्ही प्रस्ताव असा दिला त्यावेळी एसीबीसी नव्हतं, पण त्यावेळी एसीबीसी नव्हतं, नाही आलं होतं साहेब. त्याचे सगळे फक्त डॉक्युमेंट ईडब्ल्यूच होते त्यावेळी, फक्त ईडब्ल्यूच होतं. ईडब्ल्यूएस होतं आणि एसीबीसी आलं नाही होतं. ते नंतर आलं. 28 फेब्रुवारी 2024 साहेब आलं होतं. एकदा मी लाड साहेबांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स देतो आणि दादांनी आम्हाला पाठवलं होतं. शंभूराजे आपण त्याच्यात असं करू, एक बैठक लावा ना. आपण त्याच्यात असं करू, आधी संख्या पद निर्माण करू. कारण त्या पोरांचे निवडी झालेले, त्यांचं नुकसान कशामुळं. बरोबर. आणि आपल्या इथून तोच आणि त्या असून किती 150-200 ईडब्ल्यूएस मध्ये जे सिलेक्ट झाली मुलं आहेत त्यांना एसीबीसी लागल्यामुळे त्यांना तो फायदा मिळत नाही. म्हणून त्याला आधी संख्येपद निर्माण करावा हा एक प्रस्ताव होता आपल्यासमोर. त्यातून ते सामान्य राहिले ईडब्ल्यूएस मध्ये मुलं सगळी आहेत तर ते पास झालेली आहेत. फक्त ते एसीबीसीच्या दाखल्यामुळे राहिलं सर त्यांचं काम. त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेतलं साहेब. आता काय करा, त्याची आधी संख्या पद निर्माण करा त्याची. आणि दादानी आता सुमंत भांगे साहेबांची जी समिती सांगितली ना, ती मंत्रालयाची मागणी सांगतो. सुमंत भांगे साहेबांच्या अंडर 4 संस्था आहेत, महाज्योती, सारथी, भारती आणि केआरटीआय साहेब. पण ह्या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय 4000 कोटीपेक्षा जास्त निधी होतो आणि सारथीला फक्त 300 कोटी येतो. आणि ओबीसी साठी महाज्योतीतनं पोट संस्था एक तयार केली वनआरटी म्हणून, आणि सारथीला फक्त निधी नियोजन अंतर्गत 300 कोटीचा येतो. आणि सुमंत भागे साहेबांच्या अंडर सर्वकष समान धोरण समिती आली, प्रत्येकाला 300 कोटी दिले जातं. आणि सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सेपरेट 4000 कोटीचा निधी येतो. काय काही योजना या केंद्र सरकारच्या अनुदानावर चालतात, त्याला भारत सरकार अनुदान मिळतं. म्हणून काही बाबतीमध्ये आपल्याला वाटतं की अनुदान वाढून दिलेलं आहे. आता आपण समकक्ष आणण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा सारथीला रक्कम वाढून द्यावी असा आपला प्रस्ताव केलेला आहे. आपल्यासाठी विभागच नाही म्हणून दादांनी आता मागणी केली म्हणून तो की आपल्याला सामाजिक विभाग निर्माण सध्या झाला ते पाहिजे. सामाजिक न्यायाकडे विभागामध्ये स्वतंत्र मराठा कक्ष स्थापन करावा आधीच प्रस्ताव दिला आता. तो फक्त आता सीएम साहेबांकडे यार सँक्शन करून घ्या. पण तू स्वतंत्र प्रस्ताव करणं कारण त्याला मनुष्यबळ द्या. तुम्ही याच्यात सामाजिक सोपं न्याय सोपंच तंत्रज्ञान करा. देत नाही. दादांची मागणी योग्य आहे, आम्हाला स्वतंत्र तुम्ही विभाग. सोपं करा. पोरं शिकलेले, निवडी झालेल्या, विशेष बाब सरकारला अधिकार येते राहायचे त्यांच्याकडे. आधी संख्या पद निर्माण करून टाकायचे पूर्वलक्षीप्रमाणे आणि ते सामोर होऊन जातील ते पोरं. ईडब्ल्यूसी मुळे महावितरण परिसर बसतील, ईडब्ल्यूसी एसीबीसी दोन्ही पण घ्या. महावितरणाला बसलेली मुलं आहेत. महावितरण पोलीस भरती नाही, फक्त महावितरणात मेजर इश्यू आहे. पोलीस भरती नाही. साहेब, सांगलीचं उदाहरण तरी दादांनी जाणून घ्या तुम्ही एकदा. 124 तरी पण ते जाणून घ्या. पोलीसचे ना. पीएस आहेत ते. साहेब सांगलीमध्ये उदाहरण आहे. पोलीस शिपाई वगैरे पोलीस शिपाई पोलीस विभाग एमएससी सगळे 400च्या आसपास आहेत. 444